हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो सब्जेक्ट आहे सी क्लाउड कम्प्युटिंग, तर याची इनसेम येत आहे. आणि इनसेमला जर तुम्हाला कळत नसेल की अभ्यास कसा करायचा आहे किंवा कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि काय करायला पाहिजे, तर मी तुमच्यासाठी एकदम चांगला रोडमॅप काढलेला आहे किंवा इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत, जे करून तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम स्कोरिंग तुम्ही इनसेममध्ये करू शकता आणि पासिंग तर होऊनच जाईल. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर व्हिडिओला चालू करूयात. तर युनिट नंबर 1. तर युनिट नंबर 1 मी 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिकमध्ये काय येतं, तर हायेस्ट टॉपिकमध्ये मी असे टॉपिक काढलेले आहेत जे सगळ्यात जास्त विचारले जातात इनसेममध्ये, आणि त्याच्यावरचे मी क्वेश्चन्स पण काढलेले आहेत की त्या टॉपिकवरती किती वेळा रिपीट झालेले आहेत क्वेश्चन किंवा विचारले गेलेले आहेत. तर मी असं हायेस्ट आणि मीडियम टॉपिक काढलेले आहेत. मीडियममध्ये ते फक्त एकदा विचारले गेलेले क्वेश्चन्स असतात, ते टॉपिक असतात. तर तुम्हाला सगळ्यात आधी हायेस्ट टॉपिक करायचे आहेत, त्यानंतर मीडियम टॉपिक करायचे आहेत. तर तुम्हाला जर फक्त पासिंग पाहिजेत असेल तर तुम्ही फक्त हायेस्ट टॉपिक करू शकता. तर जे आपलं युनिट नंबर 1 आहे, इंट्रोडक्शन टू सी, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिकमध्ये क्लाउड कम्प्युटिंग काय राहतं, त्याची डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर इथं काही सब टॉपिक आहेत, ते पण तुम्ही बघू शकता आणि हे तुम्हाला सगळे प्रॅक्टिस करायचे आहेत. तर हे क्वेश्चन पण तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो प्रॉस आणि कॉन्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर हा क्वेश्चन 2 टाईम रिपीट झालेला आहे आणि हा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर असे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत युनिट नंबर 1मध्ये. त्यानंतर दुसरे टॉपिक आहेत क्लाउड डिप्लॉयमेंट मॉडेल्स. कोणकोणते आहेत ते मॉडेल्स तुम्हाला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये 3 का 4 मॉडेल आहेत, ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. त्यानंतर 7 स्टेप मॉडेल पण तुम्हाला विचारला जातो. तर त्याच्यामध्ये टोटल 7 स्टेप आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. तर त्याच्यावरती पण तिन्ही क्वेश्चन पेपरमध्ये वेगवेगळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे पण कवर झालं पाहिजे. त्यानंतर क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स कोणकोणते आहेत, तर ते 3 आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स पण विचारू शकता. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर असे हे 5 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले कवर करायचे आहेत. त्याच्यानंतर मीडियम टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये ट्रेंड्स काय काय आहेत क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, त्यानंतर क्लाउड सिस्टीम आर्किटेक्चर काय आहे आणि NIST कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लाउड कम्प्युटिंग काय आहे. तर याच्यावरती 1 किंवा 2 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले, तर हे पण तुम्हाला बघून घ्यायचे आहे. त्यानंतर येतो आपला युनिट नंबर 2 डेटा स्टोरेज अँड क्लाउड कम्प्युटिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट टॉपिक कोणकोणते करायचे आहेत, तर सगळ्यात पहिले SAN स्टोरेज एरिया नेटवर्क, तर हे काय असतं. त्यानंतर क्लाउड डेटा स्टोअर्स आणि क्लाउड डेटा मॅनेजमेंट काय असतं आणि HDFS. तर हे 3 जे टॉपिक आहेत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या 3 टॉपिकवरती युनिट नंबर 2मधून सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे तुम्हाला सगळ्यात आधी कवर करायचे आहेत आणि या क्वेश्चन्सची तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. जर इनसेममध्ये मॅक्झिमम स्कोरिंग करायची असेल तर हे 3 टॉपिक तुम्ही सगळ्यात पहिले करायला पाहिजेत. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत जे करून तुम्ही पूर्ण सिलेबस कवर करू शकता युनिट नंबर 2चा. तर नेटवर्क अटॅच स्टोरेज आणि डायरेक्ट अटॅच स्टोरेज हे 2 टॉपिक येतात मीडियम टॉपिकमध्ये. तर हे पण तुम्हाला कवर करायचे आहेत. तर याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. त्यानंतर येतो डेटा इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीज, हे मीडियममध्ये येतात. त्यानंतर GFS गुगल फाईल सिस्टीम काय राहतं आणि काही अदर असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारला गेलेले आहेत, ते पण तुम्ही करू शकता. तर असे हे मी काही इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्याच्यावरती PYQजमध्ये 3 किंवा 4 क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते पण त्या टॉपिकवरचे काढलेले आहेत. तर तुम्ही या स्लाईड्समधून तुम्ही हे टॉपिक जर केले तर तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त 25च्या वरती मार्क्स घेऊ शकता तुम्ही इनसेममध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्यानंतर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा चॅनलला आणि त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.